नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कथित ऑपरेशन टाइगर को लेकर कहा कि उद्धव बालासाहेब ठाकरे उबाटा गुट का आंतरिक विषय है और ऐसे किसी भी घटनाक्रम की पहले से घोषणा नहीं की जाती। उन्होंने कहा कि 2022 की तरह परिस्थितियां बनने पर नेता अपनी अलग भूमिका तय करते हैं और यदि कोई बालासाहेब ठाकरे के विचारों वाली अधिकृत शिवसेना में शामिल होना चाहता है तो उसका निर्णय है। वही राजभवन से जुड़ी चर्चाओं पर उन्होंने कहा कि संवाद और चर्चाएं चलती रहती है, लेकिन इन चर्चाओं के पीछे की वजह को समझना ज्यादा महत्वपूर्ण है। त्याला आता आपण ऑपरेशन टायगर का म्हणता, शेवटी हा विषय उबाठाचा अंतर्गत विषय आहे। आजतागायत वेळोवेळी जे काही पक्षामध्ये लोकांनी वेगळी भूमिका मांडली ती काही सांगून मांडली जात नाही। असं कुठलंही ऑपरेशन हे काही सांगून होत नाही। ज्या दिवशी होईल जर झाला तर तो आपल्याला कळेल। पूर्वी अशा पद्धतीने 2022ला 20 जूनला जे काही घडलं ते काही सांगून घडलं नाही आणि आपण कधीही कोणाला आपल्याकडे अशा पद्धतीची भूमिका घेत नाही। जर असं परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पक्षाच्या अंतर्गत काही वाद असेल किंवा वेगळे गटबाजी झाला असेल किंवा वेगळी भूमिका ते घेत असतील आणि त्यानंतर त्यांनी विचाराच्या दृष्टीने बाळासाहेबांच्या विचाराच्या दृष्टीने जर शिवसेनेत अधिकृत शिवसेनेत जर प्रवेश घेतला तर तो त्यांचा विषय आहे। पूर्वी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे आणि अशा पद्धतीचं प्रसारमाध्यमामध्ये चर्चा होणे हे योग्य नाही। योग्य वेळी योग्य निर्णय जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कळेल। आशिष भाऊ, चर्चा तर अशी पण सुरू आहे की भारतीय जनता पक्षाचा जो प्रदेश युनिट आहे ते अडथळा आणते म्हणून ऑपरेशन टायगर होत नाही। असं आहे की अशा कुठल्याही पद्धतीचा भ्रम कृपा करून कोणी पसरू नये। ज्यावेळेस जो निर्णय होईल तो निर्णय शेवटी त्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे, त्यावर आज आपण भाष्य करणे योग्य नाही। किती खासदार येत आहेत काय सांगता? मग मी आत्ताच आपल्याला सांगितलं की या संदर्भामध्ये काही असं बोलणं हे प्रीमॅच्युअर होईल आणि कुठलंही प्रीमॅच्युअर वक्तव्य कुठल्याही जबाबदार पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी करू नये असं माझं मत आहे। आज राजभवनावर सुद्धा घडामोडी पाहायला मिळतील अशी चर्चा सुरू आहे मुंबईत कुठेतरी। चर्चा वेगवेगळ्या सुरू असते, घडामोडी आहे, चर्चा वेगवेगळ्या सुरू असते। ते चर्चा का उद्भवलेल्या आहे याचा विचार करणं आवश्यक आहे।